लिंबूच्या पोत्याखाली सुगंधी तंबाखू, महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई। प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर छापा, 3 जणांच्यावर गुन्हा दाखल। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकानं निलजी बामणी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून ही कारवाई केली। संशयित राजकुमार निंगप्पा बुदिहाळ, हरून शौकत हुक्किरे, रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीची 570 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, PSI पूनम पाटील, संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हरगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदोघोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व 1 आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे।